मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या आवडीचं बिट्टू किट्टू प्रोडक्शन हे चॅनल आता हेल्थ मराठी या नावानं सुरू झालंय. मित्र आणि मैत्रिणींनो, गौरी गणपतीचा उत्सव अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलाय. सगळीकडं उत्साहाचं वातावरण आहे. सणवार म्हटलं की मनामध्ये आनंदाच्या लहरी असतात आणि कोणाला नको असतं सणवार साजरं करायला. एकमेकांना भेटता येतं, पाहुण्यांकडं जाता येतं, घरामध्ये गोडधोड करता येतं. आणि या काळामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये गर्दी होत आहे, ती म्हणजे पूजेचं साहित्य जमा करण्यासाठी. गणेश मूर्ती असेल, धूप अगरबत्ती असेल किंवा मिठाई असेल, या सगळ्या गोष्टींबरोबर अजून एका गोष्टीची मागणी बाजारामध्ये ह्या दिवसांमध्ये खास करून होत असते, ते म्हणजे पाळी पुढं ढकलण्यासाठीच्या गोळ्या. या दिवसांमध्ये गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये स्त्रियांच्यामध्ये अशा प्रकारच्या गोळ्या घेण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. असं असलं तरीही पाळी हा विटाळ समजला जातो. पाळीमध्ये अशा प्रकारच्या काही धार्मिक गोष्टी करू नयेत असा सामाजिक रूढी किंवा परंपरेनुसार आलेला विचार समाजामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी अगदी मूळ रोवून बसलेला आहे. या सगळ्या सणावाराचा आनंद घेण्यासाठी पूजा अर्चा व्रत वैकल्य याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी महिलासुद्धा उत्साही असतात. मात्र जर या काळामध्ये मासिक पाळी येणार असेल तर त्या खास करून ही मासिक पाळी पुढं लांबवण्यासाठी दरवेळी प्रयत्न करताना दिसून येतात. त्यासाठी त्यांच्याकडे एक रामबाण उपाय त्यांना माहीत आहे, तो म्हणजे पाळी पुढं ढकलण्यासाठीच्या गोळ्या. मात्र या गोळ्या सर्रासपणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या जातात. कुठल्याही वैद्यकीय तपासणीच्या शिवाय ह्या गोळ्या घेतल्या जातात आणि अशा गोळ्यांचे दुष्परिणाम काय असतात हे त्या महिलेला किंवा त्या मुलीला माहीत नसतं आणि मग त्याचे विपरीत परिणाम शरीरावर झाल्यानंतर आपल्याला जाग येते. मग आपल्याला कळतं की अशा प्रकारच्या गोळ्या आपण घ्यायला नको होत्या. म्हणून वेळीच सावध झालेलं बरं. नमस्कार, मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे. हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आपण सर्वजण माझ्या प्रत्येक व्हिडिओला अत्यंत चांगला प्रतिसाद देता. मात्र परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की आजपर्यंत जर तुम्ही आमचं हेल्थ मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वाचे असणारे अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण विश्वसनीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील. मित्रहो, आज या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळी पुढं लांबवण्यासाठीच्या गोळ्या म्हणजे नेमक्या काय असतात, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, त्या नेमक्या कशा काम करतात, त्या कुठल्या वेळेला घेतल्या जातात, कशा पद्धतीनं घेतल्या जातात, किती दिवसासाठी घेतल्या जातात आणि त्या घेतल्यामुळं आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सांगणार आहे. मात्र आपल्या सगळ्यांना विनंती असेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढं न पळवता पहा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर पाहूयात या गोळ्या नेमक्या कशा काम करतात आणि याचे साईड इफेक्ट अर्थात दुष्परिणाम काय काय असू शकतात. मित्र हो, सर्वप्रथम पाहूयात की या गोळ्या म्हणजे नेमक्या काय आहेत. तर ह्या गोळ्या हॉर्मोन्सच्या आहेत, ज्याच्यामध्ये संप्रेरक असतात. खरं तर मासिक पाळी येणं किंवा न येणं, गरोदरपण राहणं, या सगळ्या गोष्टी ज्या स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित आहेत, या सगळ्या हॉर्मोन्सवरती अवलंबून आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 प्रकारचे हॉर्मोन्स असतात, ज्यापैकी महिनाभरामध्ये अगदी पहिल्या टप्प्यामध्ये इस्ट्रोजिन नावाचा हार्मोन कार्यरत असतो, ज्याच्यामुळं गर्भाशयामध्ये एक आवरण तयार होत असतं आणि महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोनची महत्त्वाची भूमिका असते, ज्यामुळे सुद्धा गर्भाशयातील आवरण तयार होण्यासाठी मदत होते. मात्र जसं जसं हे प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण शरीरामधलं रक्तामधलं कमी होईल तसं तसं ते गर्भाशयामध्ये तयार झालेलं जे आवरण आहे ते गळून पडायला लागतं आणि मासिक पाळी सुरू होते. हे लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल
की या पाळी पुढं लांबवण्याच्या गोळीमध्ये असणारं प्रोजेस्टेरॉन त्या गळून पडणाऱ्या गर्भाशयातील आवरणाला पडू देत नाही, अर्थात पाळी येत नाही. तुमची पाळी जोपर्यंत त्या प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या तुम्ही घेत आहात तोपर्यंत पाळी येत नाही आणि त्या गोळ्या बंद केल्यानंतर काही साधारण 4-5 दिवसांनी किंवा काही वेळेला लगेच सुद्धा ही पाळी सुरू होऊ शकते. तर हे झालं या गोळ्यांमध्ये नेमकं काय आहे आणि त्या कशा काम करतात. अजून एक गैरसमज समाज मनामध्ये आहे, तो म्हणजे पाळी पुढं लांबवण्याच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्या ह्या एकच असतात. म्हणजे तुम्ही पाळी पुढं ढकलण्याची जर गोळी घेतली तर त्याच्यामुळं गर्भसुद्धा राहत नाही, अशा प्रकारचा गैरसमज समाज मनामध्ये आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. हे पहा, गर्भनिरोधक गोळ्या ह्या स्त्रीबीज कोशामध्ये तयार होणारं जे स्त्रीबीज आहे ते बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. आणि दुसरीकडं प्रोजेस्टेरॉन नावाच्या ज्या गोळ्या आहेत ज्या आपण पाळी पुढं ढकलण्यासाठी घेतो, त्या गोळ्या मात्र गर्भाशयामध्ये तयार झालेल्या आवरणावरती काम करतात. म्हणून लक्षात ठेवा की पाळी पुढं ढकलण्यासाठीच्या गोळ्या ह्या नक्कीच गर्भधारणा रोखू शकत नाहीत. म्हणून हाही आपला गैरसमज दूर व्हायला पाहिजे. आता पाहूयात, या गोळ्या जर नियमितपणे सतत जर घेण्यात आल्या तर काय होऊ शकतं. लग्न समारंभ असेल, काही महत्त्वाचा कार्यक्रम असेल, पूजा अर्चा असेल, काही अजून काही कुठं प्रवासामध्ये जायचं असेल तर या वेळेला सर्रासपणे ह्या गोळ्या घेतल्या जातात. आणि काही महिलांना तर सवयच लागलेली असते की या गोळ्या घ्या आणि आराम मिळवा किंवा पाळी पुढं ढकला. असं केल्यामुळं आपल्या शरीरावर दुर्गामी परिणाम होऊ शकतात, वाईट परिणाम होऊ शकतात. या परिणामाची जाणीव करून देण्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करत आहे. त्याचं कारण असं की जर घरातल्या स्त्रीचं आरोग्य चांगलं असेल तर संपूर्ण कुटुंबाचं, अर्थात पर्यायानं समाजाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि आपल्याला माहीत आहे, घरातली बऱ्यापैकी मोठी जबाबदारी स्त्रिया सांभाळत असतात. मग घरातला स्वयंपाक पाणी असेल किंवा लहान मुलांच्या काही काळजी घेणं असेल, त्यांचा अभ्यास घेणं असेल, मग ह्या सगळ्या ताणतणावाबरोबरच जर त्यात भर म्हणून अजून जर मासिक पाळी येत असेल नेमकं त्याच वेळेला, तर मग ते असह्य होतं. मग अशा वेळेला घ्या गोळ्या आणि पाळी पुढे ढकला. मात्र ते निसर्ग चक्र आहे, लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असतो की आपलं शरीर हे घड्याळाच्या काठ्याप्रमाणे फिरत असतं. जर आपण ते काटे उलटे फिरवले किंवा मध्येच थांबवले तर घड्याळ बंद पडू शकतं. तसं आपल्या शरीरामध्ये एक निसर्ग चक्र असतं. काही विशिष्ट प्रक्रिया ठराविक कालावधीनं होत असतात आणि त्याच्यामध्ये जर कुठं आपण आडकाठी आणली तर आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकतं, जे की दुर्गामी असू शकतं, जे की जीव घेणं सुद्धा असू शकतं. म्हणून पाहूयात की या गोळ्या जर सतत तुम्ही घेत असाल तर त्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात. नंबर 1, जर अशा आपण गोळ्या घेत असू तर आपल्याला अतिरिक्त रक्तस्राव होऊ शकतो. म्हणजे स्वाभाविक रक्तस्राव जो आहे त्याच्या दुप्पट तिप्पट रक्तस्राव होऊन आपल्याला रक्तक्षय, अर्थात पांढरा कावीळ म्हणजेच ॲनिमिया सुद्धा होऊ शकतो, ज्याच्यामुळं आपल्याला रक्त चढवायची सुद्धा गरज भासू शकते, दम लागू शकतो, अशक्तपणा येऊ शकतो, डोळ्याला अंधारी येऊ शकते. म्हणून या गोळ्या आपण टाळल्या पाहिजेत. नंबर 2, असाही अभ्यास आहे की या गोळ्याच्या नियमित सेवनामुळं आपल्या स्वाभाविक रक्तामध्ये रक्ताची गुठळी तयार होण्याची प्रक्रिया वाढू शकते, ज्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या त्या रक्ताच्या गुठळीमुळं बंद होऊ शकतात, ज्याला आपण DVT म्हणजेच डीप वेन थ्रोम्बोसिस, म्हणजे पायाच्या मध्ये असणाऱ्या ज्या मधल्या नसा आहेत त्या नसांमध्ये ही रक्ताची गुठळी थांबते आणि त्याच्यामुळे रक्तप्रवाह खंडित होतो, बंद होतो, पाय सुजतो. याशिवाय ही गुठळी तिथून सटकून वर सुद्धा येऊ शकते आणि सगळ्या रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये पसरू शकते आणि ती फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये सुद्धा अडकून बसू शकते, ज्याला आपण पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतो, जे जीव घेणं आहे, धोकादायक आहे. आपला त्या ठिकाणी जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणून या गोळ्या या कारणासाठी सुद्धा तुम्ही सतत घ्यायच्या टाळायला हव्यात. नंबर 3, या गोळ्यांचे दुष्परिणाम लिव्हरवरती होतात. मी नेहमी सांगतो की लिव्हर हा शरीरातला रासायनिक कारखाना आहे. जे काही आपण खातो ते पहिल्यांदा लिव्हरमध्ये जातं आणि तिथं त्याचं चयापचय होतं, म्हणजे मेटाबॉलिझम होतं. अशा प्रकारच्या गोळ्यांना सतत सामोरं जावं लागत असेल तर लिव्हर त्याची कार्यक्षमता कमी करू शकतं,
किंवा लिव्हरवर त्याचे दुष्परिणाम होऊन आपल्याला लिव्हरचे आजार होऊ शकतात, ज्याच्यामुळं आपलं चयापचय अर्थात मेटाबॉलिझम बिघडू शकतं, आपल्याला कावीळ होऊ शकते, आपल्याला जलोदर म्हणजे ॲसायटिस होऊ शकतं किंवा अजून काही लिव्हरचे आजार होऊ शकतात. म्हणून या गोळ्या आपण टाळायला हव्यात. नंबर 4, या गोळ्यांमुळं स्त्रियांचं प्रजनन आरोग्य धोक्यामध्ये येऊ शकतं, ज्याच्यामुळं पाळी अनियमित होऊ शकते. आणि आपल्याला माहीत आहे प्रजननासाठी अर्थात गर्भधारणेसाठी पाळी नियमित येणं अत्यंत गरजेचं असतं. जर तुम्ही या पाळीमध्ये कृत्रिमरित्या औषध गोळी खाऊन जर ढवळाढवळ केली तर ती पाळी अनियमित होईल आणि पाळी जर अनियमित असेल तर गर्भधारणा होणार नाही. म्हणून तुम्हाला कायमचं वंध्यत्व सुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळं आपण ह्या गोळ्या टाळायला हव्यात. नंबर 5, या गोळ्यांमुळं आपल्या शरीरातील संप्रेरक अर्थात हॉर्मोनचा इम्बॅलन्स अर्थात असमतोल होऊ शकतो, ज्याच्यामुळं आपल्याला चिडचिडेपणा येऊ शकतो, मळमळ होणं, उलटी होणं. यासोबतच काही महिलांमध्ये या गोळ्यांमुळं चेहऱ्यांवरती केस येतात, तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होऊ शकते आणि स्तनांमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदनासुद्धा सुरू होऊ शकतात. नंबर 6, या गोळ्यांचे दुष्परिणाम आपल्या मेंदूवर अर्थात ब्रेनवरती सुद्धा होऊ शकतात, ज्याच्यामुळं मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा रक्ताची गाठ तयार होऊन त्या ठिकाणी आपल्याला पक्षाघात अर्थात पॅरालिसिस होऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो किंवा झटके येणं, फेफरे येणं ज्याला आपण इपिलेप्सी म्हणतो, अशा प्रकारच्या सुद्धा आजाराला आपल्याला तोंड द्यावं लागतं. म्हणून आपण ह्या गोळ्या टाळायला हव्यात. आणि यासोबतच या गोळ्या अजून जास्त धोकादायक ठरू शकतात जर तुम्हाला मायग्रेन अर्थात अर्धशिशी म्हणजेच अर्ध डोकेदुखीचा आजार असेल तर, तुम्हाला स्ट्रोकचा आजार असेल तर, तुम्हाला जर लो बीपी किंवा हाय बीपी अशा प्रकारचा आजार असेल म्हणजे तुमचा रक्तदाब खूप कमी आहे स्वाभाविकपेक्षा किंवा खूप जास्त आहे स्वाभाविकपेक्षा, तर अशा वेळेला सुद्धा या गोळ्या तुमच्यासाठी जीव घेण्यात ठरू शकतात. यासोबतच ज्या महिलांना व्हर्टायगो अर्थात चक्कर येण्याचा त्रास आहे किंवा डोळ्याला अंधारी येण्याचा त्रास आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या धोकादायक ठरतात. आणि ज्या महिलांना लठ्ठपणा अर्थात ओबेसिटी आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, अशा महिलांनी जर ह्या गोळ्यांचा सर्रासपणे वापर केला तर त्यांना सुद्धा या गोळ्या जास्त धोकादायक ठरू शकतात. म्हणून मैत्रिणींनो, अशा प्रकारच्या पाळी पुढं लांबवण्यासाठीच्या गोळ्या घेण्या अगोदर 1000 वेळा या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करा. कारण आपलं आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं असतं असं मी नेहमी म्हणतो. त्याचं कारणही तसंच आहे. सणवार दरवर्षी येतात, कुठल्याही वर्षी आपण ते चांगल्या प्रकारे साजरे करू शकतो. मात्र एकदा धोक्यात आलेलं आरोग्य पुन्हा ठिकाणावर येणं हे अवघड आहे. म्हणून आजार होण्या अगोदरच आपण आजार होऊ नये म्हणून काळजी घेतली तर आपलं आरोग्य सुखकर होऊ शकतं. आणि असंही कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे की पाळी आली तर तुम्ही देवळात जाऊ नका, पाळी आली तर तुम्ही पूजा अर्चा करू नका. ह्या सगळ्या आपल्या मनाच्या गोष्टी आहेत. खरं तर पाळी आहे म्हणून आपण सर्वजण आहोत, पाळी आहे म्हणून सगळं जग आहे. आणि ही पाळी आपल्या सगळ्यांना जन्म देण्यासाठी कारणीभूत असणारी अपवित्र कशी काय असू शकते बरं? ती कशी काय अमंगल असू शकते? ती कशी काय घाणेरडी असू शकते? ही पवित्र आहे आणि ह्या पवित्र पाळीचा आपण सगळ्यांनी सन्मान करायला हवा. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर सगळ्या गोष्टी मनातल्या क्लिअर होतील आणि आपण कधीही ह्या गोळ्या घेण्याच्या मार्गावरती किंवा ह्या गोळ्या घेण्याचा विचार करणार नाही. घरातील जुने लोक असतील तर त्यांना समजून घ्या, त्यांना ह्या गोष्टी सगळ्या समजावून सांगा. खरं तर हे खूप अवघड गोष्ट आहे, कारण त्यांच्या मनामध्ये पूर्वीपासून त्या गोष्टी बसलेल्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी वेळ लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टी काय एकदाच एका दिवशीच निघून जाणार नाही आहेत समाज मनामधून, त्याला वेळ लागणार आहे. पण त्याची सुरुवात आपल्यापासून करूयात. मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना मी आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून गौरी गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दीर्घायू लाभो हीच गणरायाचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, जर हेल्थ मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, कॉमेंटसुद्धा करा आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.